लुमिस करू की ग्रिड करू हे कळतच नाहीये मला. मी नेमकं करू काय? एक सिंपलचा फंडा समजून घ्यायचा की ह्या दोघांचा शोध लागलाय, बरोबर आहे ना. लुमिसचा शोध लागला असं काहीतरी 1940-39 मध्ये काहीतरी लागला असं, आणि ग्रिडचा तर खूप जुना शोध आहे, काहीतरी 1600 असं काहीतरी आहे. लुमिसचा शोध लागला असेल, शोध लागला. त्याच्या अगोदर पोर्ट्रेट ह्या बनत नव्हत्या का? होत्या ना. तेव्हा पण पोर्ट्रेट बनवलं. मग ते काय स्टडी करायचे? ते लाईन स्टडी करायचे, ते एजेस स्टडी करायचे, ते अँगल्स बघायचे, ते प्रपोर्शन्स बघायचे, आणि त्याच्यावरती ते त्यांची पोर्ट्रेट हा सब्जेक्ट ड्रॉ करायचे. त्याच्या अगोदर ड्रॉइंग होत नव्हती का? कित्येक जणांचा हा प्रॉब्लेम आहे की मी लुमिस मेथड एकदम प्रॉपर शिकून घेतली पण मला ड्रॉइंग जमत नाहीये. लुमिस माझा रेफरन्स इमेज मॅच होत नाहीये. मॅच का नाही होते? कारण की तुम्ही लाईनचा, अँगल्सचा, प्रपोर्शनची स्टडीज करत नाहीये. तर तुमचा ऍज इट इज पोर्ट्रेट मॅच कसा काय होईल? त्यासाठी तुम्हाला लाईन, अँगल, प्रपोर्शन ची स्टडी करणं खूप गरजेचं आहे.